माननीय दत्ता दळवीजी जे इकडचे उपविभाग प्रमुख अशा काहीतरी कुठल्या तरी पोस्टवरती आहेत, त्यांच्या मुलाचा मला फोन आला की तू बाबांना जाऊन भेटून घे घरी जाऊन. तर मी बोललो का? आता नाही बोलत, जाऊन तू भेटून घे. मी जाऊन त्यांना भेट घेतली. ते माझ्या पहिल्यापासून परिचय आहेत, माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. मी त्यांना भेटलो. आमची 119 सीटवरती चर्चा झाली. त्यांनी मला सांगितलं 119 हा वॉर्ड तुमच्यासाठी भरपूर पोषक आहे, ठीक आहे. आमच्याकडे कोणी कॅन्डिडेट असा नाही आहे की तो तिथे निवडून येऊ शकतो. तर मला असं वाटतं की ही सीट तुला जाईल, पण ही सीट आम्ही पण मागतो आहे, तर मी तुला मदत करू शकतो. तर मी बोललो तुम्ही करा मला मदत. मी पण त्यांना सांगितलं की आम्ही कशा प्रकारे कामं केली आहेत, वॉर्डमध्ये किती बांधणी केली आहे, काय केली आहे. त्याच्यावरती त्यांनी मला सांगितलं की ते पण इथे इलेक्शनला उभे राहिले होते, त्यांच्याकडे पहिली चांगली मतं आहेत, मी पण तुला मदत करीन. तर मी बोललो चांगली गोष्ट आहे, तुम्ही करा मदत, आपण एक सीट निवडून आणू. तर ते मला बोलले नाही, पण ते तसं होणार नाही, त्याच्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल. तर मी त्यांना विचारलं काय करावं लागेल. तर त्यांनी माझ्याकडे 25 लाख रुपयाची मागणी केली की तू हे पैसे जर मला दिलेस तर मी ही सीट मागणार नाही, मी ही सीट सोडीन, कारण ह्या सगळ्या सीट मीच मागणार आहे. आणि मी जर बोललो तर ही ती सीट सोडतील आणि तू BJPमधनं ही सीट तुझ्याकडे करून घे, असं त्यांचं माझं बोलणं झालं आहे. आणि मला आता असा डाऊट वाटतो आहे की 119 आणि 120 या दोन्ही सीटच्या मागे दत्ता दळवींनी पैशाची मागणी करून त्या कॅन्डिडेटकडनं पैसे घेऊन ह्या सीट त्यांना विकल्या आहेत. तुम्ही हा जो दावा करताय, अतिशय जबाबदारीने दावा करताय का? याचा सर्व काही पुरावा आहे तुमच्याकडे? माझ्याकडे काही पुरावे आहेत, ते मी वेळ आल्यावर तुमच्याकडे सादर करीन. आणि हा दावा मी एकदम ठामपणे करतो आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही वाटत असेल तर त्याचीही नार्कोटिक्स करावी, माझीही नार्कोटिक्स करावी. त्यांना माझ्या समोर घेऊन या, मी बसायला पण समोर तयार आहे आणि बोलायला पण तयार आहे या गोष्टी.